Nira
तो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सारा माझे तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती गोड तुझे नामा हे मन प्रेम सर्व काळ हे मन प्रेम सर्व काळ गोड तुझे रूपा गोड तुझे नामा हे मन प्रेम सर्व काळ हे मन प्रेम सर्व देवनी आलाये हृदय माझे संतरोने जाये हृदय माझे संचर संचर प्रेम सर्व काळ हे मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूपा गोड तुझे नामा हे मज प्रेम सर्व काळ हे मज प्रेम सर्व Oh
वाढविला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला सेवकाचे ढोंगान मिळे चिंदी आचाडकाची दैव्य भावबंदी धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार पतिव्रता देव्रता गुंतविली आवेशा गणिकाचे सत्य लोकानेली यादवला ही गोष्ट बरी नाही केल्या धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार सत्ववानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारिले बाळ सका म्हणगे त्याचे नाशे बळ जनी म्हणे जाणे तुझे खेळ धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार पाताळ
हरी हरी पुण्यवंत पाताळ लोके नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार। वैरी आसी दिदली मोक्ष सिद्धी, कपटी आसी दिदली महानिधी, सेवकाचे ढुंगान मिळे चिंधी, चाळकासी त्रैलोक्ये भावे वंदी, पतिव्रता ती व्रथा गुंतविली, वेशा गणिकाती सत्य लोका नेली, कळी स्वकुळा लाविली, यादव कुळा ही गोष्ट वरी नाही केली, सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा म्हणविसे त्याचे नाशे बळ, जनी म्हणे तुझे जाणे खेळ विठाला। हरी हरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा,
नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त सर्व प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता तुम्हा सखल मायबापांच्या सेवेकरिता जगतवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी सदैव वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे आणि आजचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या आवडत्या ऐकुलत्या एक भक्त रजन नवे नवे वयाच्या 7व्या वर्षी आपल्या बापाने त्या भगवंताला अर्पण केलेला गोड असा जनाबाईचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सेवेला प्रारंभ करत असताना छोटासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्यानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावचा आणि मला वाटतं 3-4 म्हणजे कंटिन्यू येतोय। गेल्या वर्षी मला वाटतं विसर पडला किंवा काहीतरी अडचणी आल्या, लॉकडाऊनचा मध्ये काळ आला, 2-3 वर्ष तर प्रत्येक वेळी मला संध्याकाळ तुम्ही जागरचाच कार्यक्रम दिला होता, पण आता उद्या नेमका कोकण मध्ये असल्यामुळं बाळासाहेबांना विनंती केली किंवा आपला द्या, त्यामुळे ही मर्यादा राहिली नाही। जागर मानल्यावर बांधलेला राहतो, पहिला दिवस आणि जागर मध्ये काय बांधलं मध्ये बंधन नाही, त्यामुळे आता काही बोललं तरी चालणार आहे। काळजी कर विठाला विठाला काही बोललं म्हणजे शिव्या देणार नाही, काळजी करणार पण याचे शिवा पण दिलेले या बघावर, त्याच्यामुळं अभंग तसा आहे जनाबाईचं गोड। कधी कधी चिखला चपला घालावं लागतं, नुसती कळते किती चपलांचं मत। तसं आज तुमची सर्वांची पहिली क्षमा मागतो, माफी मागच्या बाबा निघाले बरोबर 4 वाजता आम्ही सगळे। मला माहिती खेळ मध्ये 10 वेळा 50 वेळा येणं होतं, 2 तासाच्या वर लय झालं, पण आज 3.5 तास लागले। ते कधी कधी प्रसंगाला हे करावं लागतं, त्यामुळे मी लांबचा नाही तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, पण सुद्धा निघून सुद्धा जर प्रवास माझ्या हातात आहे, पण गाड्याच पुढे सरकल्यानंतर मी काहीच करू शकत नाही, त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला। पण आता आपण कसोटी न खेळता, वनडे न खेळता डायरेक्ट 20-20 खेळून तुम्ही म्हणाल कसं एवढा 12 चरणाचा 20-20 कसे करा, काळजी करू नका, बाकी इकडचं तिकडचं गप्पाच मारायचे ना, फक्त डायरेक्ट अभंग सोडवायचा। तसा 12 चरणाचा 1 चरणाला कमीत कमी अर्धा तास। आम्हाला काय कार्यक्रम मिळाला नाही का तेव्हा एवढा अर्धा तास एका चरणामध्ये, 16 चरणाला किती वेळ झाला, काळजी करू नका, आपण शॉर्ट स्वीट करून घेऊ का। हरी हरी गजानना रे गजानना दर्शन द्यावे भक्तजना, दर्शन द्यावे भक्तजना, दर्शन
दर्शन द्यावे भक्त जना गजानना रे गजानना दर्शन द्यावे भक्त जना। गणपती बाप्पानी मंगलमय सुरुवात झाली की सुरुवात आणि शेवट चांगला होतो, म्हणून गणपती बाप्पाचं स्मरण करून अभंगाकडे वळत असताना आपल्या या पंचकृषीमध्ये पुन्हा पुन्हा येण्याचा योग पुन्हा येत असतो। आदरणीय आपल्या ग्रामस्थांच्या वतीने बाळासाहेबांनी हे दिलेलं निमंत्रण आणि सगळीच परिचयाची मंडळी नाव आहेत माहिती, पण आता सगळ्यांचे नाव घेऊन मला वेळ आपला जाईल, म्हणून आज खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे हा इतक्या दिवसाचा चालत आलेला सप्ताह गोड आहे राजांनो, आणि अभंग जनाबाईचा आहे। अनेक अभंग तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील, तुकाराम महाराजांचे अभंग नाम परे, स्थिती परे, मागणी परे, उपदेश परे, अनेक अनेक पद्धतीचं, पण देवाशी भांडण करणारा अभंग आज मी भांडण करणार आहे, तुमच्याशी नाही करणार, काळजी करू। जनाबाई म्हणते देवाला अधिकार आहे राजांना, देवाशी भांडण करण्याचा अधिकार कोणाला राहत नाही। देवाबरोबर भांडण करण्याचा अधिकार त्या भक्ताला राहतो की अंतःकरणापासून त्यांनी त्याची सेवा केलेली असली पाहिजे राजांना। देव कुणाच्याही घरी जात नाही राजांना, कोणाच्याही घरी जाण्यासाठी अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे, निर्मळ असायला पाहिजे। चित्तीना यास त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी। देव कुणाच्या घरी काम करत नाही, देव कुणाच्याही अंतर्मनामध्ये जात नाही, कुणाच्याही हृदयामध्ये जाऊन थांबत नाही राजांनो, पण त्या जनाबाईंनी देवाला धरलं आणि म्हणावं, काय म्हणावं, धरिला धरिला एवढा अधिकार केव्हा प्राप्त होतो? हा अधिकार प्राप्त होण्यासाठी तो भक्त अनेक वर्षापासून देवाच्या अस्तित्वात किंबहुना सहवास असला पाहिजे। जसं तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहे आणि कधी कधी तुकाराम महाराजांच्या गवळणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। एका ग्रहस्थानी मला परवा कीर्तन संपलं गवळणीचं, गोकुळेच्या सुखांत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नर नारी। अभंग घेतला, कीर्तन झाल्यानंतर माझे शेजारी आले, मला म्हणायला लागले, बाबा तुम्ही म्हटलं आम्हाला चुत्या बनवतात? म्हणले झालं काय? म्हणलं काय झालं नीट जरा सांग। म्हणले काय, तुम्ही अभंग घेतलाय तुकाराम महाराजांचा, या अभंगातलं वर्णन हे कुठलं? गोकुळातलं। तुकाराम महाराजांचं वय किती?
मी थोडासा हा म्हटलं त्याचा प्रश्न बरोबर आहे. म्हणजे तुकाराम महाराज पावणे 400 वर्षाचं आहे आणि गोकुळातला असणारा भगवान श्रीकृष्ण 5000 वर्ष झाले. मग तुकाराम महाराजांना गोकुळाचा आणि याचा काय यथार्थी संबंध? म्हणलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला देणं गरजेचं आहे आणि मग त्याला सांगावं लागलं जे जे झाल्या तुकाराम महाराज आजचे नाही ते मागचे कोण होते त्याला मागे जावं लागलं. पांडुरंग अवतारामध्ये नामदेव महाराज म्हणजे तुकाराम महाराज, कृष्ण अवतारामध्ये उद्धव म्हणजे तुकाराम महाराज, राम अवतारामध्ये अंगद म्हणजे असं महाराज. मग आम्ही काही येडे म्हणून तुम्हाला सांगतो काहीतरी प्रमाण आहे, पुरावा आहे ना, त्याला पुरावा येऊन बोलायचंच नाही ना. तसं आजचा जनाबाईचा अभंग आहे. मग जनाबाईचा एवढा मोठा अधिकार देवावरती काय अधिकार असला पाहिजे ना. मग जनाबाई कोण? मग जा मागे अवतारात आपल्याला कळेल जनाबाई मागे खूप जादाशी पद्मिनी या सगळ्या आपल्याला पुरावे पाहायला भेटेल. म्हणून देवावर अधिकार गाजवण्याचा राजाला, देवावर अधिकार गाजवणारा अजून फक्त फार कमी आहे. त्याच्यात जे संत आहेत ना त्यांनी देवावर अधिकार गाजवले आणि त्या तुकाराम महाराजांकडे तर देवाचं ओझं झालेलं होतं. देवाने वर तोंड करून बघू नये. रुक्मिणी आई साहेब म्हणायचे देवा लाखो भक्त येतात तुम्ही ताट मानेने वर बघता आणि तुकाराम महाराज आल्यावर मान खाली का जाते? त्याचं कारण एक आहे की हा बाबा कधीच काय मागत आणि आपण गेले गेल्या प्रपंचातलं मागितल्याशिवाय आयुष्यभर आपल्या प्रपंचाला पुरतच नाही आणि मागितल्याशिवाय तर राहत नाही. म्हणून तर आपण आपल्याला देवपद आणि संतपद हे प्राप्त होत नाही राजानो. आणि भक्तही आपण म्हणून ठरले जात नाही. भक्त म्हणून ठरण्यासाठी त्याला अंतर्मनामध्ये त्या भगवंताचा असणारी प्रतिमा निर्माण व्हायला लागते राजानो. जसं हनुमंताने छाती फाडून आई साहेबांना दाखवावी. इथं आहे तुमच्या मनामध्ये कसला राम येतो? म्हणजे मनामध्ये राम नाही, माझ्या हृदयातला राम येतो. राम खराय राजानो, एक लक्षात ठेवा. तेव्हा हनुमंताचं महत्व आई साहेबांना कळालं राजानो. एक विठाला त्या देवाला साठवण्याचं ठिकाण एक आहे राजानो. ते म्हणजे हे मंदिर आहे, देहरूपी मंदिर आहे राजानो. या मंदिरामध्ये सावतवांनी त्याला साठवलं आणि मग एकाने दाखवलं आणि एकाने आकळलं. नाम दाखवत आणि ज्ञान ते दोन चोर लय हरमे म्हणले. ते कुठं लपलं तरी दाखवले, मला ओळखल्याशिवाय राहणार नाही राजानो. एक लक्षात ठेवा. त्यांना सुद्धा एक दिवस देवाला शोधण्यासाठी माऊलींना आणि आयुष्यभर ज्याच्या जवळ ज्यांनी जागा निर्माण केली त्या नामदेव महाराजांना सुद्धा देव कळण्यासाठी उशीर झाला राजानो. एक लक्षात ठेवा. म्हणून तो विसोबा खेचरा सारख्याला गुरु करावा लागला. मग देवा जवळ सतत असून सुद्धा देव कळत नाही तर तुम हमकी झडकी बते. आपण कुठेतरी थोडाफार मार्ग करतो, कुठेतरी काही तरी. आता पूर्वीचा काळ होता ठीक आहे, महिला मंडळी मंदिर पुढे आले की चपला हातात घेऊन जायच्या. आता चपला सकट जय हरी. काळ अवघड आहे राजांनो. पण जनाबाईंनी खऱ्या अर्थानं भगवंताच्या असणाऱ्या जवळ राहावं राजांनो. एक 7 वर्षाचा असणारा लेकरू बापाच्या बापाने सांगितलेल्या जनाबाईच्या हट्टापोटी पंढरपूरला आणावं आणि पंढरपूरला आणल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघावं आणि जनाबाईला सांगावं जना चल माझ्या बरोबर. आता मात्र बाबा
याला मी कधीतरी मागे पाहिलेलं आहे आणि माझा ओळखीचा तो माझ्या ओळखीचा पण मला तुम्ही काळजी करू नका, याला मी चांगला ओळखते. म्हणजे तो विटेवरचा पांडुरंग आहे ना, तो माझ्या पूर्वी जन्मापासून तो माझ्या बरोबर आहे. मला फक्त आठवण येऊ द्या. आता तुम्ही जा, माझी काळजी करू नका. आणि बाबा निघून गेले बरं, एक लक्षात ठेवा. 7 वर्षाची जना आणि नामदेवानी पाहिलं, अरे बराच दिवस मी पाहतोय लेकरू इथं बसून आहे, काही अन्न पाणी खायला त्याला आहे का नाही म्हणून जनाच्या जवळ यावं आणि विचारावं, बाळा हे लेकरा काही खाल्ले का रे तू? नाही. आणि मग दामाजी शेट्टीला देवानी दृष्टांत द्यावं, या माझ्या जनाला तुमच्या घरी घेऊन जा आणि तिचं पालन पोषण करा, सांभाळ करा राजांनो. आणि तीच जना माझ्या नामदेवाची दासी झाली राजांनो, एक लक्षात ठेवा. आणि आता मात्र असणाऱ्या 14 माणसाचा स्वयंपाक सगळे जनाबाई करायची. पण एक दिवस गोनाईने परीक्षा घेतली आणि म्हणले ही जना स्वयंपाकात फक्त तरबेज आहे, पण हिला थोडं अवघड काम देऊन बघावं. आणि एक दिवस अवघड काम दिलं. 14 माणसाचा 1 महिन्याचा 1 महिन्याचं पीठ होईल एवढं तिने धान्य दिलं. आणि एवढीशा 7 वर्षाच्या जनाला काय रे काय कळते राजांना, एक लक्षात ठेवा. आणि मग त्या जनाने आता मी नामदेवाची दासी आहे ना, जे पडेल ते काम मला करणं गरजेचं आहे. आणि मग खुंट्याला हात घालावा आणि जनानी बसावा राजांनो. कलियुगातला महाराज पहिला असा देव आहे की एका भक्ताने जो पहिल्यांदा देवाला बोलवलं ना, तिचं नाव आहे जनाबाई. जनाबाईनी बोलावी, पहाटेची हाक मारावी, देवानी यावं. आणि देव आले राजांनो. पण देवाला सांगितलं इथं नियम वेगळे आहेत. इथं दोन्ही पाय पसरून दोन्ही मांडी घालून आडवं तिडवं एक पाय मोडायचा आणि एक पाय सरळ करायचा आणि खुंट्याला हात घालायचा, हा नियम आमचा आहे राजांनो, एक लक्षात ठेवा. देवाने जनाबाईंनी सांगितलं आणि देवाने ऐकलं म्हणजे काळजी करू नको. आणि 1 दिवस नाही 2 दिवस नाही, आता देवाला कळालं की नामदेवाच्या घरातली माणसं स्वार्थी आहे. आणि मग जनाबाईचे यायचं आणि देव वेणीपणी करायचे आणि देव डोळ्यातून पाणी काढायचं. आणि रुक्मिणी विचारायची, देवा तुम्ही रोज कुठे जाता हो पहाटेच्या वेळी? म्हणले 1 दिवस तू बघायला मी कुठे जातो. आणि रुक्मिणी माता एक दिवस देवाच्या मागे यायची आणि पहाटे ते जनाबाईच्या पर्णकुटीमध्ये यावं आणि जनाबाईला गोनाईने दळण दिलेलं असावं आणि त्या दळणाच्या खुट्ट्याला असणाऱ्या जात्याला हात लावावा. आणि देव सांगायचे, जरा आपल्याला अर्धी रात्र काढायची, आता काहीतरी जरा ओये गा. आणि मग जनानी पुढे म्हणायचं, राजांनो रुक्मिणी माझी माता ग, विठ्ठल माझा पिता ग. देव म्हणाय, देवाला म्हणायचं म्हणा आता माग. आता नेमकं हे गिराईक त्याच दिवशी मागून त्यांचं घरचं गिराईक आलं होतं, ते खिडकीतून बघत होतं देव कुणाच्या घरी जातो काय करतो. देवाचा स्वर चालू झाला खिडकीवर, रुक्मिणी माझी माता ग, विठ्ठल माझा पिता ग. एवढा ऐकलं कमरेलाच पदर खावला ना घरात आली. म्हणले मी काय तुमची आई आहे का? आणि मग रुक्मिणी मातेला कळायचं की जनाबाईसाठी देव इतक्या लांब यायचं. आणि रुक्मिणीच्या डोळ्यात डोळे घालून देव सांगायचं, माझ्या जनाला नाही कोणी, माझ्या जनाला कोणी नाही करत. 7 वर्षाच्या लेकराला त्याचे आई बाप सोडून गेले, नामदेवाच्या घरी काम धंदा करते, यासाठीच माझी जना आहे. म्हणून मला तिच्या खाण्यापिण्याची सुद्धा काळजी वाटते, म्हणून ती जेवली का नाही म्हणून मी पहाटेच्या वेळी येऊन तिचं ताट पाहतो. राजांनो देवाला इतकी काळजी, फक्त अंतःकरणापासून जर भक्तांनी त्या देवाची जर सेवा केली ना तर देव त्याची काळजी करतो. तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज राहत नाही. एक लक्षात ठेवा.
देव एकदा तुमचा झाला ना की तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज लागत नाही. देव स्वतःहून तुमच्याकडे येतो. सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी जो जाना ठेवीला कर. देव तुमच्याकडे येतो, तुम्हाला शोधत येतो. राजांनो, तुकाराम महाराजांना गुरुनी शोधत यावं. तुकाराम महाराज शोधायला गेले नाही राजांनो. पण ती स्थिती तुमची झाली पाहिजे. पिकली असेंदे कडूपण गेले. एकदा हे सेम पिकलं ना, अरे हिरवा आंबा जर पिवळा झाला ना की त्याचा कडकपणा नाहीसा होतो. आतून तो मुलायम होतो, मऊ होतो. आणि आपण मऊ कधी व्हावं? कमीत कमी 60ला 70ला 80ला तिरडीवर जातो तरी तो मऊ होत नाही. म्हणजे समजायची आपली डुप्लिकेट भक्ती राजानं. नुसतं वर लय गण लावलं आणि 10-5 माळा घातल्या म्हणजे त्याला काय महाराजच म्हणतील असं. अंतरीची घेतो गोडी, तो अंतरीची गोडी घेतो. त्या गोडीला देव भाळला जातो राजांनो, एक लक्षात ठेवा. म्हणून रोजचा असणार भगवंताचं त्या जनाईच्या घरी येणार राजांनो. आणि एक दिवस तर देवाचा विसर पडला, देवान विसरले. आज जनाला इतकं दळण दिलं होतं, इतकं दळण दिलं होतं ना की जनाला डुकली लागली आणि देव दळत बसले. जना झोपली आणि देव दळत बसले, दळता दळता. आणि कधी पहाटेची वेळ झाली देवाला कळालं नाही. इकडे पडले आणि मंदिरामध्ये आले आणि काकड्याला सुरुवात झाली. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. पटकन जाग आली आणि पटकन उठून बसल्या. आणि जनाबाई पाहते देवा उजाडायला लागलो. तरी देव म्हणायचे, जना जाता जाता एखादी गाय असणारी ओवी गा ना. देवाला इतकं वेळ तिकडे पडवे येतील, लाखो समाज पंढरपुरामध्ये असतील, पण ते त्याच्यासाठी ते कुर्मदासासाठी इकडे यायचे. ओंडक्याच्या शरीराला असणारा मांडीवर घ्यायचे आणि त्याचं भजन पूजन नवे नवे त्या भक्तासाठी येत होते. लाखो समाज कुठे आहे? पंढरपुरामध्ये. पण ओंडक्याचं शरीर कुर्मदासांसाठी देव सगळं सोडून यायचा राजानं. इतका त्या भक्ताचा अंकित आहे देवराजानं. एक लाख ही भक्ती देवाला आवडती, वर पंखाची भक्ती आवडत नाही. आणि मग देव आनंदाच्या घरामध्ये जाणारा म्हणायचे. कधी कधी सगळे जागे आहेत ना तुम्ही? नाही तर कधी कधी 7 वाजता 7:30 कीर्तन असलं तरी भाऊ हे झोपलेले असतात. भाऊ बरोबर थोडस म्हणा का माझ्या मागे, मोठ्या आवाजात नाही तर आमचा आवाज बघा इकडं. देव म्हणायचे, झाला ए खुंट्याला हात चाल, चल मला आता जायला पाहिजे, बडवे आले असतील. आणि जाता जाता जणांनी सांगावं, देवा माझ्या मागे गोड एक पद म्हणा. सुंदर माझे जाते ग, सुंदर माझे जाते ग, फिरते सुंदर माझे नाते ग, फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाया विठ्ठला. सासू आणि सासरा जिरतो तिसरा,
गाथ्यातलं नाही माथ्यातलं तरी चित्त नाही ना आम्ही तरी ते मिळते लक्ष पाहिजे महाराज काय म्हणतो राजानं हा आणि देव धनाच्या पाठीमागे म्हणायचे राजानं आणि सकाळची वेळ झाली बडवे मंडळी आलेली आणि बडवे मंडळी आली देवाला कळालं देवाचा पितांबर आणि असणारी आभूषण देवाने तिथेच काढली आणि जनाबाईची वाकळ घेतली खांद्यावर टाकली देव जाऊन विटेवर उभे राहिले आणि मग एकाच लक्ष गेलं म्हणजे दिलीप भाऊ कोणीतरी चोरी देवाची चोरी कोणीतरी केलेली आहे सगळे बडवे एकत्र झाले म्हणले कोणी केली असेल बरे इतक्या वर्षात आतापर्यंत कधीच घडलं नाही आणि त्या एकाने सांगितलं ही गोधडी माझ्या ओळखीची आहे म्हणले त्या नामदेवाच्या घरातली दासी जणी आहे ना तिची गोधडी म्हणले चला तिच्याकडं आणि सकाळचं उजाडलेलं होतं आणि सगळं मंत्रिमंडळ येडी शेडी घेऊन आलेच इकडे जायचं नाही आपल्याला आता भीतीच वाटलेली प्रत्येकाला प्रत्येक पुढारी घाबरून पितांबर चोरलेला आहे म्हणले अजिबात नाही बघा आतमध्ये आणि देव आतल्या खोलीमध्ये बसलेले होते तिथं झोप लागली काढून ठेवलं तसेच गडबडीत घेऊन आले बाडव्यांना सापडल्यावर मग आता सुट्टी आहे का गेले नामदेव का दामा शेट्टी का म्हणले तुमच्या घरातली ही दासी आहे ना ए नामदेवा हिने चोरी केलेली देवाची एक जण पाठीमागून म्हणले हिला सुळावर द्या म्हणले हिला दुसरी शिक्षा नाही म्हणले आतापर्यंत पंढरपुरामध्ये पांडुरंगाची चोरी कोणीच केलेली नाही आणि मग जनाबाई आणि अशा वेळी स्तब्ध उभे राहिल्या आणि त्या देवाचं स्मरण केलं देवा अरे मी तुला बोलवत नव्हते तरी सुद्धा तू माझ्या मदतीला यायचा मी हे मागितलं नाही तू स्वतः विसरून गेला आणि आता मात्र आळ माझा चोरीचा माझ्यावर आला आणि मग जनाबाई म्हणले आता जनाबाईला दोन्ही दंडाला धरलेले आणि पांडुरंगाच्या मंदिरापासून जात असताना चोखोबरायच्या पायरीच्या जवळ आले आणि शेवटची इच्छा जनाला विचारले म्हणले जना तुझी शेवटची इच्छा काय आहे त्या बडव्यांनी विचारल्यावर जनाने सांगितलं मला एकदाच फक्त माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या आणि तुम्ही खुशाल मला सोळावर द्या आतमध्ये चोखोबाच्या पायरीवरून जात असताना आणि काय झालं राजांनो देवाच्या दरबारामध्ये गेले देवाला घाम फुटला जनाने पाहिलं डोळे लाल झालेले आणि जनाने विचारलं म्हणले देवा अरे माझ्या घरी तू आला आभूषण तू विसरली पितांबर तू काढून ठेवला आणि या बडवे मंडळीने माझ्यावरती आरोप केला म्हणले मी चोरी केली नसताना सुद्धा माझ्यावर आरोप केलेला आहे देवा तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही म्हणले तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही म्हणले देवाने इथपर्यंत ऐकून घेतलं म्हणले ठीक आहे म्हणले झालं तरी काय म्हणले तू नुसतं माझ्या पुरता मर्यादित नाही म्हणले मी तुला आज ओळखत नाही म्हणले आज ओळखत नाही म्हणले आणि जनाबाईंनी शिव्या द्यायला सुरुवात केली अरे अरे विठे बोल मायाच्या कारट्या तुझी लाली लाल रंगी ते शिव्या इकडे पटायचे कोण शिकतात मग काय फक्त दोघींची भांडणे व्हावी गाथ्यात नसलेल्या शिव्या ऐकायला मिळतात पण तुकाराम महाराजांनी सुद्धा कधी कधी पेशाने शिवी दिली नाही पण अभंगातून समाजाला प्रभू करण्याचा प्रयत्न केला कधी कधी ते बोलणं सुद्धा पेशाचं असतं कधी जर समाज ऐकला नाही ना तर मोठी माणसं अरे मी सांगतोय तुला कळत नाही तुका म्हणे सांगती ना ऐकती बटकीचे पुढे शिंदारी
तुकाराम महाराजांना पूर्वी बटकीचं म्हणलं की लोकांना राग यायचं, पण ते अभंगाच्या माध्यमातून उद्देशून त्यांना ते म्हणावं लागलं का, तर हा समाज मी सांगून सुद्धा ऐकायला तयार नाही. ज्यासाठी या मृत्यू लोकांमध्ये आलो ना, मी कळालो आपण पुणे जिल्ह्यातली मंडळी भाग्यवान आहे राजांनो. मी नेहमी सांगतो बाबा, अति भाग्यवान आहे. तुम्ही मराठवाड्यात असेल तर राग मानू नका, इथलेच आहे ना. त्याचं कारण एक सांगतो की या पुणे जिल्ह्याने काय दिले राजांनो आपल्याला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सारखे दिले, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज दिले, आणि याच पुणे जिल्ह्याने आणि शेजारी असणाऱ्या जुन्नर तालुक्यांनी छत्रपती शिवाजी राजांना दिले. म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. तिकडे गेलं की एका हिंगोलीत कार्यक्रम होता करमनोळीला, आणि ते बोलण्याच्या वेळेस गेलो काय राग मध्ये आपण कुठे खालून एक म्हातारा म्हणलं, बाबा छत्रपती जरी तुमच्याकडे असेल त्याची माता कुठली. हे अरे बरोबर आहे ना, आमचं कुठं काय म्हणायचं. शिंदेखेड राजाची असणारी, पण इथे पैठणकर जरी असला, ज्याने जन्म दिला पैठणकरांनी, माता कुठली. चला आपल्याला तिकडे जायचं नाही. म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून तुम्ही आम्ही मंडळी भाग्यवान आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागणार आहे, कारण एवढं भाग्य आपलं आहे ना. या भूमीला संतांची पावले आहे राजांनो. ही भूमीच पावन आहे. ही भूमी माती प्रत्येकाच्या कपाळाला जरी लावलं ना, बस जीवनाचं सोनं होतं राजांनो. एवढं पवित्र असणारे हे कुळ आहे राजांनो. छत्रपती शिवाजी राजे जरी संत नव्हते, पण संतापेक्षा कमी सुद्धा नव्हते राजांनो. एक लक्षात ठेवा. आज पांडुरंगाची, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची, तुकाराम महाराजांची मंदिरं पाहायला मिळतील. छत्रपतीचं मंदिर पाहायला मिळणार नाही, पण एक घर असं नाही, आणि त्या घरातला एक सदस्य असा नाही की त्या घराला छत्रपती माहित नाही राजांनो. म्हणून प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक असणाऱ्या घरामध्ये छत्रपती राजांनो. एक लक्षात ठेवा. आणि मग जनाबाई अशा शिव्या देऊ लागली. शिव्या देत असताना मात्र आता खाली गेलेली मान देवाची वर झाली. म्हणले, जना आरोप करू नको म्हणले तुला एवढं शिव्या देऊन आटपणार नाही म्हणले. तू काय एवढ्यावर थांबला नाही म्हणले. मागचा इतिहास अख्खा काढते म्हणले तुझा. म्हणले काय येत, मी काय केलं माग म्हणले. ऐक म्हणले काय केलं. अभंगाचं पहिलं Yeah.
लक्ष देऊन ऐकायचं, अजिबात इकडं तिकडं करायचं नाही. आता अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपण वळालो. जनाबाईंनी देवाला सांगितलं तुझ्या दरबारामध्ये न्याय नाहीये, धुंद झाला म्हणजे दरबार तुझा, खरा तुझी सेवा जी करतो ना त्याला तुझ दुःख देतो म्हणले. हे जना कुणाचं काय वाटोळं केलंय सांग मला. आणि मग जनाबाई म्हणायला लागले, हे देवा म्हणले या अवतारात नाही, माग जरा जाऊन बघ द्वापार युगामध्ये, त्रेता युगामध्ये तू काय काय केले ना, सगळा तुझा पाडा मी वाचते म्हणले. म्हणले काय केलं नाही? अरे म्हणले त्या बळीराजाला आम्ही देव मानायचो, दिवाळी आली की आम्ही सगळी म्हणायचो दिन दिवाळी गायावाशी ओवाळी. एवढा पवित्र असणारा तो राजा, आणि त्या बळीराजाला तू यावं आणि भूमी रूपाने 3 पावलं भूमिदान मागावं. आणि त्या 3 पावलं भूमिदान मागत असताना तू कपटी भावनेने यावं आणि त्या माझ्या असणाऱ्या बळीराजाला तू पाताळात घालण्याच्या उद्देशाने तिथं आला म्हणले. आणि त्याच्या मुलीने पाहिले तुला, अरे तरुण अवस्थेमध्ये असणारी त्याची मुलगी, आणि तुझं बटू ब्राह्मणाचं रूप तिने पाहिलं, आणि जिचं लग्न झालं नव्हतं तिला पाहणा फुटला तुला पाहिल्यानंतर राजा. आणि अशा अवस्थेमध्ये तू आला म्हणले. आणि ती तुझ्या जवळ आल्यानंतर तिने तुला वरलं सांगितलं, हे देवा माझ्या पोटी तू जन्माला यावा. देवाने सांगितलं या जन्मात तुझं शक्य नाही, माझं दूध प्यावा, तुझी दूध मी पेईल, तुझी इच्छा पूर्ण करेल. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पण आता सांगून जातो. आणि त्या बळीला पाताळात घातल्यानंतर त्याच्या मुलीचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या बापाला पाताळात घालते का, मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार. अगोदर काय म्हणली, माझ्या पोटी या आणि माझं दूध प्या. पण बापाला पाताळात घातल्यानंतर मुलीची इच्छा फिरली. आणि आता पुढच्या अवतारात याचा बदला घेतल्याशिवाय मी राहत. ऐका पुढे लक्ष देऊन. असणाऱ्या जनाबाईंनी सांगितलं, जना थांब म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो. म्हणले का बळीला पाताळात घातला, ऐक म्हणले. अरे बळीच्या राज्यामध्ये ना अंधधुंदाई माजलेली होती. बळीच्या राज्यामध्ये गरीब कुणीच नव्हता. पाहतो सगळे जर श्रीमंत आले गावामध्ये तर गरीबांनी काम श्रीमंताची कुणी करायची. हे म्हणले कुणीच बळीच्या राज्यामध्ये नव्हे. अरे 99 यज्ञ त्याचे पूर्ण झाले होते आणि 100वा यज्ञ पूर्ण झाला तर त्याला इंद्रपद प्राप्त होणार होतं हे मला माहिती होतं. पण सर्व देवांनी विनंती केली त्याला थांबवा. मी खाली आलो आणि देवांचं मान्य करावं लागलं. जरा एक आरोप करायचाय ना, पण त्याच्या मागे पुरावा पण माझ्याकडे आहे, त्याचं उत्तर तुला देतो. ए जना मी त्याला पाताळात घातला हे ठीक आहे, पण पाताळात घातल्यानंतर त्याला दुसरं राज्य तिथं निर्माण करून दिलं. आणि निर्माण करून दिल्यानंतर मी प्रसन्न झालो आणि बळीला सांगितलं, बोल तुला काय पाहिजे ते मागून घे. जरा तुला माहितीये का त्या बळीराजाने काय मागितलं? त्याने मला सांगितलं माझा द्वारपाल तू हो. आयुष्यभर त्याच्या घरी मी द्वारपाल राहिलो. जरा मी काय वाईट केलं? मी न्याय केला. अन्याय कोण हाव करत नाही राजानो. बरं म्हटले, पुढचा ऐक म्हणले, अरे दरिद्री तो भाग्यवंत केला. अरे ज्याच्या घरी 2 वेळचं अन्न मिळत नव्हतं त्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्या सुदामाला सोन्याचा गाव दिला म्हणले. अन्याय तुझा आहे का म्हणले? तुझ्या दरबारात न्याय नाही म्हणले, तुझा दरबार बंद झालेला आहे म्हणले. हे जना ऐक म्हणले, त्या सुदामाला का सोन्याचा गाव दिला? जना स्तब्ध ऐकत होती. अरे म्हणले प्रश्न केला ना, त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे. जनाला सांगितलं, जना सुदामदेव कसा होता माहितीये का? माझा बाल सखा होता. पण सुदामदेवासारखा कपटी मित्र नव्हता तो, अजिबात कपटी नव्हता. म्हणले कशावरून म्हणते? हा म्हणले मग मी तुला सांगते ऐक जरा. ज्यावेळी संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये ज्यावेळी आम्ही होतो ना त्यावेळी पहाटेच्या वेळची एक कथा मला सुदामाने सांगितली. एकदा सुदामा देवाच्या घरी आले आणि घरी आल्यानंतर त्याच्या राण्या पाय धुवत होत्या आणि पाय धुवत असताना देवाचं लक्ष गेलं सुदामाच्या चेहऱ्याकडं आणि सुदामाला प्रश्न विचारला, सुदामा मला बालपणाच्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. म्हणले काय देवा सांगा ना. म्हणले आई साहेबांनी आपण अरण्यात जाऊन फाटी आणण्यासाठी जात असताना
आपल्याला भूक लागल्यावर काहीतरी खाण्यासाठी दिलं होतं, ते चणे दिले होते देवा, पण ते चणे मात्र सुदामा तू मला चणे दिले नाही, याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालं नाही. आता देवाच्या गादीवर बसलेले सुदामाच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा म्हणले ऐक, मी तुला चणे का दिले नाही? का चणे दिले ना ऐक देवा? म्हणले ज्यावेळी पहाटेचे 2 वाजलेले होते, 4 चोर आश्रमामध्ये आले होते आणि चोरी करून त्या मडक्यामधले असणारे चणे घेऊन पळत चाललेले होते. पहाटेच्या 2 वाजता देवा तू झोपलेला होता आणि हा सुदाम जागा होता. आई साहेबांनी ते चणे घेतलेले त्या चोरांकडे पाहिले आणि त्यांच्या मागे पळत सुटल्या आणि माझ्या जवळ आले आणि त्या चोरांना शाप दिला. म्हणले त्यांनी, जर या बहादरांनो हे चणे जर जो कोणी खाईल ना तर आयुष्यभराची त्याला दारिद्र्य प्राप्त होईल. देवा एवढं ऐकलं त्या चोरांनी आणि ते चणे माझ्यापाशी टाकून दिले. देवा तू झोपलेला होता, पण काय घडलं मला होतं माहिती होतं. सकाळी उठलो, आई साहेबांनी तेच चणे आपल्या दोघांना खाण्यासाठी दिले. पण देवा मी इतका कपटी नाही रे देवा. अरे जगाचा मालक तू आहे, तू द्वारकेचा राजा आहे, जनतेचं रक्षण करणारे तू आहे आणि ते चणे जर तू खाले असते ना तर आयुष्यभराचा तू दरिद्री झाला असता. म्हणून तुझ्या वाटेचे सुद्धा चणे मी खाले देवा. हे कळालं जना की माझा मित्र माझ्यासाठी किती प्रेम माझ्यावर करतो ना. मग अशा भक्तासाठी मी काय करू नये? नवे माझा सुद्धा पायात चप्पल सुद्धा घालत नव्हता, पण भजन करायचा आणि माझं नामस्मरण करायचा. रघुपती राघव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. सतत माझं भजन करायचं सतत. आणि मग माझं भजन करतो ना जो मज होय अनन्य शरण त्याच्या निवारी मी जन्म मरण त्या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. त्या भक्ताचं मरण किंबहुना त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य म्हणून मी माझ्या सुदामाला सोन्याचा गाव दिला. बरं म्हणले आताचे 2 प्रश्न झाले, अजून 14 प्रश्न बाकी. आपण फास्ट जाऊ. दुसरा प्रश्न विचारला आणि तिसरा प्रश्न विचारला. हे देवा, अरे पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला. हे म्हणले अरे तो चोरटा जो दिसल त्या माणसाला तो पकडायचा आणि त्याचे पैसे काढून घ्यायचा. त्या वाल्या कोळ्याचा तू काय केला? वाल्मिक ऋषी केला. म्हणले तुझ्या दरबारामध्ये न्याय आहे का? न्याय नाही तुझ्या दरबारामध्ये. म्हणले ऐक जरा, मी हे करतो ते कधी चुकीचं करत नाही. वाल्मिक ऋषी किती वर्षांनी झाला?
वाल्या कोळ्यांनी मला शरण आला, माझ्या संतांची भेट झाली आणि संतांची भेट जर झाली ना, एकदा परिसाचा लोखंडाचा संघ झाला ना कि मग काय होतं, परिसाचा लोखंडाचा संघ झाला ना की मग मात्र सोनं झाल्याशिवाय राहत नाही. संतांची भेट झाली आणि वाल्या कोळ्याच्या जीवनात ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. प्रमाण शॉर्टकट शेवट घेऊ आपण, कारण की आपल्याला आज भूक लागली ना, आणला कोणी त्याला बघत राहते. एकदा असं झालं पोपट, एक म्हातारं माझ्या शेजारी बसलं होतं. 9:15 झाले आणि 9:15 झाले त्याची गडबड चालू झाली. उठलं ना जागून, माझ्या मागे यायला लागलं, इकडून 2 वेळा फिरलं तिकडून. म्हणलं बाबा नक्की काय चाललंय तुमचं? नाही म्हणले तुला अंधा कोणी त्याला शोधतोय मी. तुम्ही बाळासाहेबाला शोधू नका, काळजी करू नका, वेळेत आपण संपवणार आहे. अरे कृष्ण प्रश्न विचारला आणि जनाबाईला सांगितलं, म्हणले आहे त्या वाल्या कोळ्याला मी काय मोठे पद प्राप्त केलं माहितीये का? त्याला वाल्मिक ऋषी केला, त्याने त्याला क ख ग कळत नव्हतं, नाम हे माहितीच नव्हतं, त्याला रामाचं नाव सुद्धा येत नव्हतं, पण तो उलटा नाम स्मरण केलं त्याने. मरा 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 1000 वर्ष त्यांनी तपचार्य केले आणि त्याच वाटेने मी जात असताना त्या वारुळ निर्माण झालं आणि त्याच्यातून दोन्ही प्राप्त होतो. आणि त्या रामाचं प्रभू रामचंद्राचं भजन नामस्मरण चालू होतं, तो शुद्ध झालेला होता. आता जर त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर जर माणसाने वाईट जर दुर्बुद्धी सोडून दिली तर मग मात्र तो सज्जन झाल्याशिवाय राहत नाही. राजांनो, आता मला सांगा बरं, जरा लाज सांग, याच्यात किती मंडळी अशी आहेत अर्ध्या वयावरती आपण माळा घातल्यात? नाही, आता लाज वाटेल मला. पण मला सांगा, ज्यांनी 20 वयाच्या नंतर अगोदर सगळं केलेलं आहे, खाणं पिणं सगळं केलं, पण आता त्याला महाराजच म्हणतो ना आपण. आता त्या वाल्या कोळ्याने त्याची चोरी सोडलेली आहे, माझ्या संतांच्या सानिध्यामध्ये आला आणि त्यांनी भक्ती केली. मी त्याला असं पद प्राप्त केलं ना की रामायण 1000 वर्षापूर्वी लिहावं एवढा मोठा अधिकार त्याला प्राप्त करून दिला. कीर्तिवानाचा अपमान केला. हे म्हणले देवा, आता 3 प्रश्नाचं उत्तर कळालं, पण 4था प्रश्नाचं उत्तर दे म्हणले. कीर्तिवानाचा अपमान केला म्हणले. अरे भर असणाऱ्या लग्नाच्या मंडपामधून जशी बायको पळून आणली, तुला देव कुणी म्हणेल का? बायको पळून आणले, नवे नवे त्या कर्णाची कवच कुंडला काढून घेतली ना, अर्जुनाला जिंकण्यासाठी तू प्रयत्न केला आणि दात असणारे पुढचे पाडून घेतले. देवा, तुझ्या दरबारात न्याय का? म्हणले म्हणले ऐक जरा, तू आरोप करते ना, त्या आरोपाचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे म्हणले. त्या शिशुपालाला मी सांगितलं होतं जन्माला आल्यापासून, आज 100वा गुन्हा याने केला की याला सुट्टी. पण भावाने लग्न ठरवलं रुक्मिणीचं त्याच्या बरोबर आणि बापाने, पण रुक्मिणी मनापासून त्याची नव्हती. तिने मला पत्र पाठवलं, द्वारकेच्या राया लवकर या, मला तुम्ही घेऊन जा, नाही तर मी आत्महत्या. तेव्हापासून पळवी. आताच काय नाही, आता नवीन मुलींना पटलं असेल, आता नाही, पहिल्यापासून. मग देवानी 12 गाव अग्नी गिळला, मग आता आपण गिळणार आहे. ऐका पुढे. आणि सांगितलं म्हणले त्या शिशुपालाला भावाची इच्छा नव्हती, रुक्मिणीची इच्छा नव्हती, म्हणून मी पळून नेलं. नवे नवे त्या कारणाचा म्हणले मी दात काढून घेतले, कवच कुंडल काढून घेतले. त्याचं कारण का?
अरे सक्का भाऊ होता पांडवांचा, पण सक्का भाऊ असताना सुद्धा वाईट दुर्बुद्धी सुचली आणि दुर्योधनाच्या गोठात जाऊन तो आपल्याच अर्जुनाच्या, धर्मराजाच्या, भीमाच्या बायकोला काय म्हणला? वेश्या म्हणला. वेश्या म्हणला 5 पतीची 5 नवरे एका बाईला, ती वेश्या आहे म्हणले. हे सहन झालं नाही, माझ्या बहिणीला वेश्या म्हणला ना, त्याचा परिणाम त्याला भोगायला लागलं. म्हणून मी त्याला त्याची कवच कुंडल घातली आणि अर्जुनाच्या हस्ते त्याला मरण प्राप्त करून दिलं. विठाला विठाला. उत्तर मिळाल्यानंतर जनाबाई म्हणले, देवा एवढ्यावर थांबत नाही, अभंगाचा दुसरा चरण बघा. पाचवा प्रश्न जनाबाईने विचारला. म्हणले, देवा वैरी या सिद्धी दिली, मोक्ष सिद्धी. म्हणले, तुला मारण्यासाठी आली ती पुतना, पुतना मारण्यासाठी आली. म्हणले, जना मागाशीच मी सांगितलं, बळीराजाला ज्यावेळी पाताळात घालत होतो त्यावेळी तिने काही इच्छा केली होती? माझा मुलगा व्हावा आणि माझं दूध. आलं का विषय? माझं दूध द्यावा, तू प्यावा. पण बळीला पाताळात घातलं आणि इच्छा फिरली, आता याला दूध पाजण्याच्या ऐवजी याला विष पाजून मारणार. आणि तीच पुतना देवा तुझ्या घरी आली, तुला दूध पाजण्यासाठी आली, तुला मारण्यासाठी आली, स्तनामध्ये विष भरलं, हे देवा तुला माहिती आहे? हो म्हणजे सगळं माहिती आहे मला, पण मागत दिलेल्या वचनाची मला पूर्ती पण करावी. मागील जन्मी त्यांनी भक्ती केलेली, मागील जन्मी तिने मला वरलेलं आहे ना, माझा मुलगा व्हावा. मग आई ह्या नात्याने आज ती जरी कपटी भावनाने माझ्याकडे आली ना, तर तिचा उद्धार करणं माझं काम होतं. म्हणून बळीराजाची ती मुलगी पुतना होऊन आली, तिचा उद्धार मी केला. कपटी याची दिदली महानिधी. प्रश्न क्रमांक 6. म्हणले, कपटी भावनेने तुझी बायको पळून नेली. कपटी भावनेने त्या रावणाने बायको पळून नेली आणि त्याच रावणाला तू काय केलं? मोक्ष प्राप्त करून दिलं. म्हणले, ऐक. म्हणले, का रावणाला मोक्ष प्राप्त करून दिले? रावण सर्वसामान्य नव्हता. अरे जर पूजेला जर बसला ना, आपल्याला सकाळची पूजाच माहिती नाही आणि केली तर केली, इकडे पूजेला बसतो बरं का वाजताची, तुम्ही लांब बसले तिकडे. पूजेला बसले की काय करतायत? 4 वेळा बायकोला हाक मारतो, झाला काढावा, झाला काढावा, झाला काढावा, झाला काढावा. मग तिने भांडी घासली काय तू आणि देवाची पूजा केली काय? अंतर्मनापासून भक्ती पाहिजे. रावण जर पूजेला बसला ना, रावण पूजेला बसल्यानंतर जर चुकून जर एखादं कमळ कमी पडलं तर 10 मानेपैकी 1 मान कापून माझ्या पुढे टाकायचा, असा माझा आवडता भक्त होता राजानो. म्हणून त्या रावणाला आणि ऐक म्हणले जाणार, ज्यावेळी माझा शेवटचा श्वास रावण घेत होता ना, तर ते माऊलींचे असणाऱ्या ओवीचा आधार त्यांनी घेतला. एरवी तरी साधारण उरी आढळली या मरण, जो आठवू दरी अंतकरण, त्याची होई जे मरणाच्या वेळी तो राम 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 शब्द आठवायचा आणि माझं आठवण करता करता त्यांनी प्राण सोडला. म्हणून मरणाच्या वेळी जर कोणी प्राणी मात्राने माझी इच्छा केली ना, तर मी त्याला मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही. आणि मग जनाला पटलं,
प्रश्न क्रमांक 7 सेवकाचे ढुंगान मिळे चिंदी म्हणले हा प्रश्न असा कसा काय म्हणले माझे लाखो वारकरी पंढरपूरला जातात पिशव्याच भरत राहतात इकडून येऊ दे त्याचंही येऊ दे याचंही येऊ दे पिशव्याच भरत राहतात म्हणले पण माझा खरा वारकरी फाटका जरी असेल ना तर तो भजनच करत चालतो ज्ञानोबा माऊली तुकाराम पण देवा तू त्याला कधी श्रीमंत बनवला मला सांगा ना रोजचा नित्यनेमाचा वारकरी भाऊ कधी त्याला बंगला कधी त्याला मोठी स्कॉर्पिओ पण तो बंगलेवाला त्याला झोपायला घरी बोलवतो राजांनो एवढा मोठा अधिकार त्या वारकऱ्याचा नवे नवे म्हणले ज्याने हा 5वा वेद ग्रंथ निर्माण केला त्याच्या पोराला तू आल्या बाबनाचं पोरगे खेळा शिकलं नागडच पळत सुटलं म्हणले एवढा मोठा त्याचा अधिकार होता त्याला ढोंगाला चिंधी सुद्धा दिली नाही देवा नाही म्हणजे मी जे करतो ना ते बरोबर करतो त्यांनी बापावर संशय घेतला ते बाहेर आलं म्हणले हे बायका मी असा उघडा फिरून हे करतोय पण मला लाजत नाही पण माझ्या बापाला अधिकार कळाला त्याला जनक राजाकडे जावं लागलं आणि तो अधिकार प्राप्त करून हे अशी काही असतात म्हणून त्याला जागा दाखवावी म्हणून त्याला मी दिलं नाही राजांनो एक लक्षात ठेवा म्हणजे नामदेवाच्या घरी 14 माणसं जेवायला होती पण नामदेवाला आयुष्यभर तू भजनच करायला लावलं त्याच्या घरी 14 माणसांना 2 वेळचं अन्न दिलं नाही म्हणले नाही म्हणजे माझ्या भक्त जर त्याला श्रीमंत केला की मला विसरल म्हणून मी त्याला तसाच ठेवतो राजांनो हा देवाचा अधिकार राजांनो त्यामुळं आपण ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान चित्तामध्ये असलं पाहिजे राजांनो प्रश्न क्रमांक 8 चालकासी त्रैलोक्य भावे बंदी अरे म्हणले तो नारद इकडून तिकडं जाऊन कळ लावतो आणि त्याला सगळे लोक आदराने मान त्यांना सन्मान करतात काही लोकांनी प्रश्न केला त्या नारदाला म्हणले नारद मुनी नक्की कलियुगातले तुम्ही कोण आहे म्हणले कलियुगातला आम्ही टीव्ही आहे आणि आमची शेंडी म्हणजे अँटेना आहे आमचा त्या नारदाची शेंडी वळवळ करायला लागली की समजायचं मग त्या नारदाला काय एवढं हे करतात म्हणले नारद चांगल्याचं पण सांगायचं आणि वाईटाचं सुद्धा म्हणले काय एखादी गोष्ट सांग म्हणले काय चांगल्याचं सांगितलं म्हणले त्या दत्त जयंती चालू आहे ना म्हणले त्या मृत्यू लोकांमध्ये सत्यवान सावित्री ही सत्ववान कुलजवान स्त्री आहे म्हणले आणि तिचं सत्व कोणी घेऊ शकत नाही हे चांगलं सांगितलं आणि त्या देवाच्या बायकांना हे पटलं आणि त्यांनी येण्यासारखं करावं का यांनी बायकांचं ऐकलं म्हणून आपण म्हणतो ना कधी कधी 36 नखरे तिकडं 36 त्यांच्या नादाला लागायचं आता माझ्या विनोद करायला वेळ नाही पण म्हणजे बायकांचं ऐकलं म्हणजे बाल आठ स्त्री आठ राज आठ पुरवावा लागतो बायकोनी सांगितलं जा म्हणले त्या कलियुगामध्ये कोण अशी ती सत्यवान सावित्री तिचं सत्व हरण करा बरं जाताना सांगितलं सत्व घ्यायचं असेल तर तिला विवस्त्र अन्न मागा नाही बाईल बुद्धी जे म्हणतात नाही देवांनी ब्रह्म विष्णू महेशांनी बायकायचं ऐकून येऊन स्वतःच्या हाताने फजिती करून घेतली राजा एक लक्षात ठेवा म्हणून ती फजिती करून घेत नाही म्हणून मी तो नारद चांगला सुद्धा सांगतो आणि वाईट सुद्धा सांगतो म्हणून त्रैलोक्यामध्ये त्याला मान सन्मान मिळवून दिले आहे आणि मग एवढं झाल्यानंतर जना तुझे प्रश्न संपतात का नाही म्हणले ऐका तिसरं चरण अभंगाचं
9वा प्रश्न विचारला आणि देवाला मात्र आता म्हणजे आता काय प्रश्न विचारले म्हणजे देवा पतिव्रता तीव्रता गुंतविली म्हणजे देवा काय तू असं करतो कधी कधी मला कळत नाही म्हणले रामाला वनवास होता इथपर्यंत ठीक आहे लक्ष्मण दादा निघाले आणि भावाला विचारायला सांगितलं उर्मिला म्हणू लागली मला सुद्धा तुमच्या बरोबर जर सीता चालली दादा चालले तर आणि तुम्ही पण चालले मग आताच लग्न झालंय आपलं मी एकटी कशाला थांबू तर म्हणले लक्ष्मण दादा म्हणले मी दादाची परवानगी घेऊन येतो दादाला विचारायला गेले आणि दादाला विचारलं म्हणले माझी उर्मिला पण म्हणले अजिबात नाही वाल्मिकाचं रामायण म्हणजे रामायण काढा म्हणले त्याच्यामध्ये तिसरी व्यक्ती तिला नेता येणार नाही मग म्हणले एवढ्यात असणाऱ्या उर्मिलेने दूध गरम करून ठेवलं तर म्हणले अहो माझ्या आजचं एवढं दूध प्या आणि मग तुम्ही पुढे जा प्रभू रामचंद्र निघाले हे दुधाचा कप हातात घेणार इतक्यात प्रभू रामचंद्रांनी सांगितलं चला लक्ष्मणा तसाच्या तसा कप बायकोच्या हातात परत दिला आणि 14 वर्षाचा उर्मिलेने वनवास केला म्हणले देवा एवढे सत्यवान असणारी जिचं लग्न झाले पतीचा संग झालेला नाही आणि त्या स्त्रीला तू 14 वर्षाचा उपवास दिला का दिला ऐक म्हणले जणांनीच आरोप करायचं नाही म्हणले त्याच्या मागे कारण आहे म्हणले तिच्या नवऱ्याच्या हातून ज्याचा वध होणार होता ना तो इंद्रजित त्याला देवाचा काय होता आशीर्वाद होता म्हणलं तर इंद्रजित तसा मारणार नाही जर कुणी पतिव्रता स्त्री आपल्या पतीसाठी 14 वर्ष उपवास करेल त्याच्याच हस्ते त्याचा वध होणार होता रावण मेला असता पण इंद्रजित मेला नसता म्हणून मला तिला उपवासी ठेवावे लागले आणि इंद्रजिताला मारण्याचं कारण केवळ हे कारण आहे म्हणले ऐक म्हणले प्रश्नाचं उत्तर जनाबाईला प्रश्नाचं उत्तर मिळू लागलं आणि मग जनाबाई अजून फुलू लागली पुढे आणि मग म्हणाली पतिव्रता ती व्रता गुंतविली वेशा गणिका तू सत्य लोका नेली म्हणले इकडं पतिव्रतेला तू चांगले दिवस दिले नाही पण वेशेला मात्र पायाजवळ जागा दिली एका वेशेची मुलगी ती कानोपात्रा वेशाची मुलगी कानोपात्रा आणि त्या कानोपात्रेला देवा तू पायाजवळ जागा देतो याचं कारण काय म्हणले ऐक अरे वेशाची मुलगी होती पण रात्रंदिवस ती मंगळवेढ्यामध्ये माझं भजन कीर्तन करायची विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा Thank you.
सुंदर रूप दिलं होतं ना मी, अख्ख्या त्रिभुवनामध्ये तिच्यासारखी सुंदर कुणी नव्हती. आणि बिदरच्या बादशाने ठरवलं ती वेश्याची मुलगी माझी पट्टराणी व्हावी म्हणून तिला आणायला पाठवलं. पण जना तिने हा देह ज्याने दिलाय ना, तिथे राजाची राणी झाली नाही. त्या वेश्येने माझ्या जवळ आली आणि तिने आपला देह मला अर्पण केला. मग मी का तिला मोक्षाला नेऊ नये? आणि मग जनाला पटलं राजानं. कळी सो कुळा लाविली यादव कुळा ही गोष्ट बरी नाही केली. देवा इथपर्यंत ठीक होतं, पण आता मात्र आम्हाला पटत म्हणले. आता पटत नाही म्हणले. ज्याला ज्याने निर्माण करावे देवा, ही सृष्टी सगळं तुझ्या हातामध्ये, सगळा खेळ तुझ्याकडे आणि तुझीच पोरं. चारा घोटाळा केला तरी गडी काय हालायला तयार, कसं त्यावेळी राहिला असतं देव. म्हणून जना ऐक म्हणले, मी माझ्यांना पाठीशी घातलं नाही, मी माझ्यांना सुद्धा सजा दिली आणि धुंद झाला तुझा दरबार. आता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जनाबाई म्हणते, देवा ऐक. सत्यवानाचा प्रभू केला देवाला विचारलं, देवा सत्ववानाचा बहु केला छळ म्हणले या कलियुगामध्ये नवे नवे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या हरिश्चंद्र राजाची कथा तुम्ही आम्ही ऐकू नये. हरिश्चंद्र राजा इतका सत्ववान राजा जगामध्ये दुसरा काही झाला नाही. आणि त्या हरिश्चंद्र राजाचा तो डोंबा घरी पाणी भरायला लावलं, तारामतीला विकावं लागलं. एवढीच एक रोहिदास बाळ त्याच दुसऱ्याच्या घरी येऊन नवे नवे त्या बाळाचा मृत्यू झाला तर त्या आसणाऱ्या अग्नीमधून अर्ध उघडून बापालाच ओढून परत त्या आईच्या हातात द्यायला लावले. म्हणले एवढा अवमान. आणि मग जनाला सांगितलं, म्हणले आई जरी हरिश्चंद्र राजा सात्विक होता, हरिश्चंद्र राजासारखा राजा जगामध्ये दुसरा कोणी झाला नाही हे मला माहितीये. पण हरिश्चंद्र राजाचं चंद्र सूर्य असेपर्यंत नाव आजरामर राहावं यासाठी आम्ही दोघांनी युक्ती केली. म्हणले वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्रांनी दोघांचा संवाद चालू झाला. वशिष्ठ ऋषी म्हणू लागले, या कलियुगामध्ये नव्हे या मृत्यू लोकामध्ये माझा शिष्य श्रेष्ठ आहे. आणि विश्वामित्र म्हणू लागले माझा श्रेष्ठ श्रेष्ठ आहे. पण म्हणले परीक्षा घेतली पाहिजे.
म्हणून वशिष्ठ ऋषींच्या शिष्याची परीक्षा घेतली. विश्वामित्राने स्वप्नात गेले आणि स्वप्नात सांगितलं, ए राजा, मी दान मागण्यासाठी आलोय, मला तुझं राज्य दान कर. आणि स्वप्नामध्ये राज्य दान करणारा हरिश्चंद्र राजा कलियुगामध्ये म्हणजे मृत्यू लोकांमध्ये एकच राजा आहे. दान मागितलं, सकाळी उठल्या उठल्या लंगोटी लावली आणि मी स्वामींना दान दिले. विश्वामित्र दरवाजात गेले, हे राजा, आता तुझ्या घरी ब्राह्मण आलेला आहे भिक्षुकी म्हणून, त्याला काहीतरी सोनं दान दिलं पाहिजे. काय म्हणले, मी आता जातो माझ्या राज्यातलं गोळा करतो. तुझं राज्य रात्री तुम्हाला बाहेर केलंय, या राज्यात तुझा काही अधिकार राहिला नाही. लंगोटीवर बाहेर निघायचं आणि मला सोनं दान द्यायचं, ते केवळ तू कष्ट करायचे आणि त्या कष्टातून मिळालेलं मी दान घेईल, तेव्हाच मी प्रसन्न होईल, नाही तर मी तुला प्रसन्न होणार नाही. आणि एवढ्यासाठी स्वतःला विकावं लागलं राजांनो. डोंबा घरी पाणी भरलं, नवे नवे तारामती राणी विकली गेली. रोहिदास बाळाचे असणाऱ्या तिघांचे 3 ठिकाणी आपण भारुडातून हा प्रसंग पाहत असतो राजांनो. म्हणजे देवा, तू किती निष्ठुर आहेस रे. आणि मग देवाने सांगितलं, मी विश्वामित्राच्या रूपाने गेलो नसतो तर आज इतिहासामध्ये हरिश्चंद्र राजाचं नाव फक्त राजा म्हणून राहिलं असतं. पण तो परीक्षेत खरा ठरला आणि आई पुढे म्हणले, मी राजाला राज्य बहाल केलं. मेलेला रोहिदास बाळ पुन्हा त्याला जिवंत करून दिला आणि ते आहे असं राजाला मी राज्य परत केलेले म्हणले. मी राजावर अन्याय केला नाही. आणि मग उत्तर मिळाल्यानंतर आता मात्र जनाबाईचा ऊर भरून आले आणि आता म्हणले, शेवटचे 2 प्रश्न देवा विचारते, आता मात्र तुला जास्त अंत पाहत नाही म्हणले. कीर्तिवानाचे मारिले बाळ म्हणले, त्या सिरियाल राजाची काय ती चांगुणासारखी पत्नी तिला होती. या कलियुगामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत तिची नावाची पतिव्रता म्हणून स्त्री होती. आणि देवा, तू गोसावीच्या रूपामध्ये जावं आणि चांगुणाच्या वाड्याला तू गेला आणि काय मागितलं, भिक्षाम देहि मा. घरात गेला देवा आणि त्या चांगुणाला एकुलतं एक मूल तूच दिलं आणि त्या मुलाचं तू काय केलं, त्याला कापायला सांगितलं, त्याचं मटण बनवून मला खायला सांग. आणि एवढा देवा तू थांबला नाही, तेच असणारा माल त्याच्या आईला त्याच्या बापाला पंक्तीला बसवलं आणि तिघांनाही पंक्तीला बसवलं. आणि देवा शेवटी तू म्हणायला लागला, त्या चिरियाला सुद्धा पंक्तीला, तुझा धुंद झाला तुझा दरबार, कळत नाही म्हणले. पण म्हणले जना ऐक म्हणले, मी आई बापाला जेवायला बसवलं पण खाल्लं नाही. पण मुलगा त्यांचा मी मागितला, मारून दिला, पण हाक मारली आईने आणि बाळ पळत आलं. ए चिडिया, खेळायला गेलेलं बाळ आणि दौडत दौडत आलं ना आईच्या कडेवर बसलं. मी काही चुकीचं केलं नाही म्हणून त्या असणाऱ्या चांगुनेचा पतिव्रताचं व्रत मी ढळून दिलं नाही. आजही तिचं सत्व तसंच्या तसं आबाडीत ठेवलं. मी कधी अन्याय कुणावर करत नाही म्हणजे बस. आता शेवटचा प्रश्न विचारते, तुम्ही पण म्हणाल बाबा लवकर सांग. काळजी करू नका, अर्ध्या मिनिटात आता कीर्तन संपेल आपलं. शेवटचा प्रश्न विचारला म्हणले, देवा सक्का म्हणतो तू, माझं म्हणल्यावरती त्याला दुःख देऊ, माझं म्हणल्यावर त्याला दुःख देऊ नये. अर्जुन तुझा इतका सक्का होता, किती अर्जुना एवढं प्रेमच केलं नाही. सख्खी बहीण अर्जुनाला तो दिली सुभद्रा. आणि त्याच अर्जुनाचा शेवट काय झाला म्हणले, ज्यावेळी तू वालीला मारला म्हणले, कारण नसताना वालीला मारला, त्याच वालीने पुढच्या अवतारामध्ये तुझा बदला घेतला. बारद्याच्या माध्यमातून बाण सोडला, तुझ्या पायाला बाण लागला आणि तू फक्त भक्ताची आठवण केली. माझा अर्जुन जर असता तर आज मला इथं पाणी पाजलं असतं. अर्जुन आला देवा, कमंडलू मध्ये पाणी आणलं, देवा तुला पाणी पाजलं आणि तुझी शक्ती अर्जुनाची तू काढून घेतली. तिथून त्याला धनुष्य सुद्धा उचलता येणार, बारकी मुलं सुद्धा त्या अर्जुनाला मारायला
म्हणजे सखा म्हणतो तू, आणि अर्जुनाचं बळ काढून घेतलं. नवे नवे तुझा सखा भाचा अभिमन्यू भर रणांगणामध्ये पडलाय, आणि सुभे असणारी बाप आकांत करतोय, आई सुभेद्रा रडते, माझ्या बाळाला जिवंत कर. देवा म्हणले तू निष्ठुर आहे, सख्या भाच्याला सुद्धा तू उठवलं नाही म्हणले. तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही, तुझा दरबार धुंद झालाय. आणि एवढे प्रश्न विचारले, सगळ्या प्रश्नाची उत्तर जनाला मिळाली. जनाने साष्टांग दंडवट घातला. आता मला सुळावं दिली तरी, आणि सुळावं देण्यासाठी जनाला नेली. सुरुवात तिथून झाली आपल्या सुळावरनं, आणि शेवट सुद्धा एवढं सुळावं येण्यासाठी एवढं सगळं सांगायला लागलं. आता जनाला सांग, जना सुळाच्या जवळ गेली आणि खेळतो येण्याची स्पर्श झाला जनाचा, आणि त्या सुळाचं पाणी झालं राजाला. विठोबा फक्त 2 मिनिटं. तुम्हाला फाले महाराज माहिती आहे, काहींचं समाधान शेवट केल्याशिवाय होत. आता चिठ्ठी यायची गरज नाही, काळजी करू नका. फक्त 2 मिनिटं. नेहमीप्रमाणे की सगळ्यांचाच फाले महाराज आला की पावडा झाला ठरलेलंच असतं, पण मी जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटं घेतो. या कलियुगामध्ये माझ्या महाराष्ट्राला मी मगाशी सांगितलंय, अरे आपण मंडळी भाग्यवान आहे. थोडा इको द्या आता, आणि थोडासा आवाज आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते तर काय झालं होतं आपल्याला सर्वमान्य आता हे राजानो. अरे राजे जन्माला आले नसते तर तुमच्या कपाळावरचा भारी केळा दिसला नसता, माझ्या माता भगिनींच्या कपाळावरचा कुंकू दिसला नसता. म्हणून एका व्याख्यानाला म्हणावं लागलं, आई जिजाऊ तुम्ही नसतात, आई जिजाऊ तुम्ही नसतात, नसते दिसले अंगण केलं, आई जिजाऊ तुम्ही नसतात, नसते राहिले देवावर घालात, आई जिजाऊ तुम्ही नसतात, नसते जन्माला छत्रपती शिवाजी महाराज, नसते जन्माला छत्रपती शिवाजी महाराज, तर काशी की गरज होते, मथुरा में मस्जिद बनते, तो सबके सुंदर हो जाते, सबके सुंदर हो जाते. काय काय वाजवलं त्याला वाटलं. अरे म्हणून आपण भाग्यवान राजानो, आजही माझ्या महाराष्ट्राला गरज आहे. अरे अंधार पडत चालला दिवा पाहिजे, अंधार पडत चालला दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. म्हणून या महाराष्ट्राने माझ्या भारताला काय दिलंय लक्ष देऊन ऐका. अरे महाराष्ट्राला राष्ट्रपती मराठ्याला राष्ट्रगाडाला चाले, खरा वैरी कोणा देणे त्याचा, महाराष्ट्राला रे हा भारताचा, महाराष्ट्राला रे हा भारताचा, महाराष्ट्राला रे हा भारताचा. अरे नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा म्हणावं, शरद पवारांचं बोर्ड धरलं, आम्ही राजकारण शिकलो राज्यात. हा महाराष्ट्र आहे माझा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे मोदी साहेबांना.
एक लक्षात ठेवा. म्हणून अशी माणसं महाराष्ट्राने दिले ना, म्हणून आपण भाग्यवान आहे राजानो. अरे साधू संत तर माझ्या महाराष्ट्रात जन्माला आले, पण असे नेते मंडळी सुद्धा माझ्या महाराष्ट्राने दिले ना. त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडेंचं नाव येईल राजानो, राबांचं नाव येईल राजानो. सगळ्या पक्षाचा एक एक योद्धा आहे राजानो. म्हणून मी मागे खाली बाळासाहेबांनी कीर्तन दिलं होतं. कृषी राज्यमंत्री शशिकांत भाऊ सुतार ते शिवसेनेचे, त्यांनी 23 जानेवारीला कीर्तन दिलं. भाऊ म्हणले महाराज बाळासाहेब ठाकरेवरती तुम्ही पवडार असा. अरे म्हणलं कीर्तनच चालत नाही. म्हणले आम्ही सांगतो आमच्याकडे कीर्तन आहे, तुम्ही काही पण म्हणा. एक पद मी त्यावेळी रचलं होतं आणि माझं नाही ते, काळजी करू नका, अर्ध्या मिनिटाचं आहे. महाराष्ट्राचा हिंदू हृदय, महाराष्ट्राचा हिंदू हृदय संभ्रम म्हणून गाजला. शिवसेना प्रमुख एकच साजरा, शिवसेना प्रमुख एकच साजरा, शिवसेना प्रमुख एकच साजरा, शिवसेना प्रमुख एकच साजरा. पक्षाचं गुणगान गायचं नाही, पण छत्र असणारे हिंदू हृदय सम्राट हे सर्वांचे श्वास आहे राजानो. एक लक्षात ठेवा, असा पुन्हा होणे ना राजानो. म्हणून माझ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा राजा असा होणे नाही. एकच राजा